नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली कीर्तन भक्ती आणि कीर्तनावर आपलं असलेलं नितांत प्रेम, म्हणून वारकरी कीर्तनावरही तितकंच प्रेम आणि नारदीय कीर्तनावरही तेवढंच प्रेम. इंजिनाला डबे लावले किती? 4 5 असं म्हणूया. इंजिन एकच आहे, डबा एकच आहे असं म्हणूया. इंजिन 5 आहेत. एका आगगाडीच्या डब्याला इंजिन लावलेत 5. त्यामुळे चालवणारे तुम्ही लक्षात ठेवा. मी आपलं कीर्तन करणार 2 तास. दादा म्हणाले 12 पर्यंत चाललं तरी चालेल, पण असं जर केलं तर म्हणाल वाजले की 12. त्यामुळे काळजी करू नका, 12 वाजवणार नाही. दोन्ही अर्थाने घड्याळातले सुद्धा आणि कीर्तनाचे सुद्धा 12 वाजले असं तुम्हाला म्हणायला देणार नाही. तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र नक्की करते. तुकोबराय म्हणाले, आपुली हा बळे नाही मी बोलत, सखा भगवंत कृपा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. या न्यायाने नारदीय कीर्तन पठडी आपल्याला माहीत नाही असं नाही, आपण सर्वजण जाणता. आणि डोंगराच्या पाड्याच्या या सगळ्या मंडळींनी माझ्यावर इतकं प्रेम केलंय. मला वाटतं 4 वर्षांपासून मी दरवर्षी इथे येते. आपल्या सगळ्यांचे मनापासून मिळणारे खूप भरभरून असलेले आशीर्वाद आणि इथे येण्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा आणि ज्यांचा आशीर्वाद मिळाला ते आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान अशी प्रेममूर्ती आदरणीय हरिभक्तीपरायण जगन्नाथजी महाराज पाटील. म्हणून आल्या आल्या महाराजांची आठवण इथे नाही झाली तर नवल. हे इतकं सुंदर चित्र साकारलं जाऊ शकतं त्यांच्याच कल्पनेतून. म्हणून आल्या आल्या मला भाऊ म्हणाले की हे इतकं छान सुंदर म्हाळुंग्याला केलेला एक क्रांती असं मी म्हणेन या काळातली. महाराजांनी 64 वटवृक्षांची लागवड, कारण आजकाल वृक्षारोपण होतंय नाही असं नाही, खड्डे दरवर्षी तेच असतात, झाडं बदलतात. अशा वृक्षारोपणाला काही अर्थ नाही. पण वटपौर्णिमेला इतका सुंदर संकल्प केला यंदाच्या वर्षी, आणि त्याच वर्षीच्या गणेशोत्सवाचा फडके कुटुंबियांचा आणि या पाड्याचा एकत्र असलेला हा गणेश, या गणेशाचा देखावा इतका सुंदर व्हावा आणि तो वटवृक्ष नेमका काय आहे, त्या वटवृक्षाचा महिमा काय आहे हे सांगणारं इतकं सुंदर दर्शन महाराजांच्या कल्पनेतनं साकारलंय. आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला इतकी सुंदर साथ देऊन इतकं सुंदर दृश्य आमच्या समोर उभं केलंय. दर्शन मनापासून एकदा आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवूया. आम्ही फार भाग्यवान आहोत मंडळी, फार भाग्यवान आहोत. आम्ही इथे यायला सहस्त्र जन्मांचं पुण्य ओवाळून टाकावं तेव्हा भगवंताचं नाव एकदा मुखात येतं असं म्हणतात. म्हणून आम्ही निश्चित भाग्यवान आहोत. आणि आज माझ्या साथीला पर्व काळ आहे. गणेश चतुर्थीचा हा सगळा उत्सव भाद्रपदातला 6 मला वाटतं आता 11 तारखेपर्यंत रोज कार्यक्रम आहेत. आजपर्यंत अखंड रोज कार्यक्रम चालू आहेत. आणि त्यामध्ये आजची नारदीय कीर्तन सेवा गर्दी वाढेल अशी अपेक्षा करेन. अजून थोडीशी जागा रिकाम्या भरतील. सुरू झाल्यावर लोकांना वाटतं होऊ दे एकदा सुरू मग निघू बाहेर, अशी एक मानसिकता असते. येतील हळूहळू. पण जय जयकाराचा आवाज जसा यायला पाहिजे तसा आला नाही. जय जयकार ठणकावून करा. माता भगिनी, मी काही तुम्हाला नवीन आहे अशातला भाग नाही, आपली छान ओळख आहे. नवीन कीर्तनकार असलं की जरा थोडंसं एक 10-15 मिनिटं ओळख होण्यात वेळ जातो. त्यामुळे जय जयकार ठणकावून करा. मस्त जय जयकार करा. सगळा जय जयकार सगळ्यांनी करा बरं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. पंढरपूरच्या वारीमध्ये असं लक्षात आलं बरं का, म्हणाले वारीला जाणारी सगळी मंडळी विठ्ठल नामाचा गजर कमी करतात, पण ज्ञानोबा तुकोबा हा गजर जास्त करतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा हे गजर जास्त होतात. मला प्रश्न पडायचा की असं का बरं? ज्याच्याकडे चाललोय त्याचं नाव कमी आणि ज्ञानोबा तुकोबा हीच नावं जास्त का? तर मला एका आमच्या संतांनी फार सुंदर उत्तर दिलं. म्हणाले, शेतकरी कुटुंब मलाही माहिती, मीही त्या कुटुंबातलीच आहे. पण गायीची वासरं, गाय जर घराकडे येत नसेल तर आपण काय करतो? गाय जर घराकडे येत नसेल तर काय करतो? मी उत्तर दिलं की काय काठीने मारू तिला, पुढं ढकलत नेऊ. म्हणाले तेवढ्याने भागणार नाही. त्या गायीच्या वासरांना आपण जर बांधलं आणि गोठ्यात नेऊन बांधलं तर गाय आपोआप येणार आहे.
म्हणाले विठू माऊली म्हणतो आपण तिला, सगळ्या संतांचं ते माहेर आहे, सगळ्या संतांची ती माऊली आहे. मग म्हणाले त्या माऊलीला जर वश करायचं असेल, त्या गायीला जर वश करायचं असेल तर ही वासरं आधी आपलीशी केली पाहिजेत. ज्ञानोबा तुकोबा ही सगळी वासरं आहेत, भगवंतांची लेकरं आहेत. त्यामुळे त्यांचा आधी आठव करूया. यासाठी कीर्तन आहे, यासाठी भजन आहे, यासाठी नामस्मरण आहे. त्यामुळे जय जयकार ठणकावून करा. ज्ञानोबा आणि तुकोबा ही महाराज जे सांगतात तसं इथली रसायन आहे बरं. ते नाव म्हणजे आमच्या इथल्या माणसांचं भरण पोषण करणारं रसायन आहे. त्यामुळे एकदा मनापासून सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि संत श्रेष्ठ तुकोबारायांचा साध्या सोप्या सुटसुटीत अर्थाचा अभंग जो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा असेल त्या अभंगावर थोडा वेळ निरूपण आणि दृष्टांत स्वरूपामध्ये साजेसा कथाभाग. अंतरीची घेतो